आणि मुंडी घेतल्या उरसाला सगळं उंबेळ असणार आहे. परत आपली मुंडी कटिंग करून आलेली आहे, सगळे पीसेस वगैरे. आणि वाटण बनवायला घेतलं ना, तर वाटण पण रेडी झाले. आता त्यात टाकते मी मुंडी. बकऱ्याचा भेजा फ्राय झालाय आणि बकऱ्याची मुंडी पण शिजून झाली आपली. ना चुलीवर मला नको का मुंडी? आपली मुंडी आहे, मुंडीची भाजी आहे. बाबूला मुंडी खाशील का तू? मला नाही आता आईला बैजा सगळा खायला म्हणतो, मला भाकला पाहिजे भाकल. बोल मी टाकतो चुलीवर, तू किती करून सांगा जायला मम्मीला. आता आमची घेतली मुंडी साफ करायला. मुंडीची रेसिपी मी तुम्हाला दाखवतो डायरेक्ट, मुंडी कशी बनवतात ती बघा तुम्ही. बघा चुलीवरती आपलं दाल केलंय आणि मुंडी घेतल्या उरसाला सगळं उंबेळ असणार आहे. तर मित्रांनो, गावाकडची मुंडी कशा प्रकारे बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता, तर तुम्ही बघा. तर मुंडी बनवण्यासाठी पहिलं वाटण बनवायला लागेल. तर खोबरं भाजून घेतलं आहे आणि 2 लसूण आहेत आणि कांदे आहेत 5. तर 1 वाटी खोबरं आहे आपलं आणि 2 लसणाच्या अख्ख्या 2 अख्खे लसूण आहेत आणि 5 कांदे आहेत. ते आधी वॉश करून वगैरे कट करून मग त्यामध्ये थोडंसं आलं घेणार आहे आणि लसूण भाजलेले आहेत, त्याच्यामुळे कच्चा लसूण नाही घेणार. आणि ही कोथिंबीर आहे, ती धुवून वगैरे सगळे पहिले वाटण करून घेते. तर चला मित्रांनो, आता मुंडी बनवायला सुरुवात करूया आपण. आणि हे बघा आपली मुंडी कटिंग करून आलेली आहे, सगळे पीसेस वगैरे. आणि वाटण बनवायला घेतलं ना, तर वाटण पण रेडी झालं आहे. आणि सोबतच हे बघा आलं लसणाची पेस्ट नाही केलं, म्हणजे चेचलं आहे मी. आणि कढीपत्ता आहे, सोबत कांदा आहे आपला. आणि इथे मटण मसाला घेतला आहे, इथे घरगुती मसाला आहे आपला गरम मसाला, इथे हळद आहे आणि तिखट मसाला काढून घेतला. आणि गॅसमध्ये टोप ठेवलं आहे, तर त्यासाठी मी तेल टाकते. तेल टाकायला सुरुवात केली मित्रांनो. हे बघा तेल टाकलंय. हे बघा तेल आलं, त्यात आता मी कढीपत्ता टाकला आणि त्यात आलं लसूण टाकलं चेचलेलं आणि आता कांदा टाकलं. थोडी फास्ट करते. बघा मित्रांनो, कांदा तर थोडंसं लालसर होईपर्यंत परतवायचे. बघा मित्रांनो, कांदा थोडासा लालसर झाला. आता त्यात मी हळद टाकते. आता आपला घरगुती गरम मसाला आहे तो टाकते.
मसाला टाकून घेते. आता यात आपला तिखट मसाला टाकते. 2 चमचे तिखट मसाला काढलेला मी. असं लाल लाल झालं मित्रांनो. आता त्यात टाकते मी मुंडी धुवून ठेवलेली ऑलरेडी. मिक्स वेल करून घेते सगळं. आणि वाटण याला एक उकळ आल्यानंतर टाकायचं मित्रांनो. आता लगेच यासोबत वाटण टाकायचं. आता याच्यावरती झाकण ठेवते आणि त्याच्यावर पाणी ठेवते. झाकण ठेवलंय आणि पाणी टाकलंय. पाणी गरम झाल्यावरती मग ते आतमध्ये टाकेल आणि त्यानंतर वाटण टाकेल. मित्रांनो भाजी बरं गरम झालं, वाफ सुटलं आणि पाणी पण गरम झालं. आता पाणी टाकते मी याच्यामध्ये. आपल्याला जास्त रस्सा नाही करायचा, सुकी सुकीच करायचे. 5 ते 6 माणसांच्या पुरतं फक्त. आता उकळ आल्यावरती याला मग याच्यात आपण वाटण टाकूयात. तोपर्यंत परत याच्यावरती झाकण ठेवते आणि त्यात पुन्हा पाणी टाकायचे. मुंडी शिजायला जास्तीत जास्त वेळ कोवळी जर असेल तर 20 मिनटं शिजते, 15 ते 20 मिनटात. मी टोपावर टाकले. टोपामध्ये कुकरमध्ये अजून लवकर शिजते, पण कधी कधी लवकर पेंट होते ती. आता बघा मित्रांनो परत पाणी गरम झाले आणि मुंडीला उकळ पण आले. आता यात आपण वाटण टाकणार आहोत. बघा वाटण करून झालं आपलं. तीन ते 4 चमचे टाकते वाटण. थोडंसं जाडसर भाकरीसोबत खायचे आपल्याला, त्याच्यामुळे रस्सा जाड करायचे. बघा मित्रांनो वाटण वगैरे टाकलं आपण. आणि आता जो पाणी गरम झाला तो पण पुन्हा याच्यात टाकायचं आहे आपल्याला. आणि आता 5 मिनिटानंतर आपण त्याच्यात मीठ टाकूयात. तोपर्यंत पुन्हा वरती पाणी ठेवतो. मित्रांनो जवळपास 10 मिनिट होऊन गेलेले आपल्या मुंडीला आणि बघा कसं उकळलं. 5 मिनिटात शिजेल ते पूर्ण. जास्त रस्सा नाही ठेवायचा, एवढंच ठेवायचे. त्यानुसार आपण मीठ वगैरे टाकते भाजीमध्ये आणि परत शिजत ठेवते. हे बघा मीठ, खडा मीठ वापरते मी.
मीठ वगैरे टाकलं परत ठेवते. थोडंसं नॉर्मली पाणी टाकते. आणि आता आपली मुंडीची रेसिपी झाली कंप्लीट. आता सेकंड मेनू आहे आपल्याकडं भेजा फ्राय करायचे मुंडीचा. ते बघा भेजा आहे मुंडीचा, म्हणजे बटाटा भेजा आहे. आणि इथे लसूण आणि त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक कट करून घेतलं आहे आणि कढीपत्ता आहे. तर ते कढईमध्ये बनवायचे. मित्रांनो आता बघा कढईमध्ये तेल टाकलं आहे. बघू तेल गरम झालं आहे का नाही. थोडंसं लसूण टाकून बघते. हो झालं आहे. आता त्याच्यात थोडंसं लसूण आणि आलं आहे मिक्स केलेलं आणि आता कढीपत्ता पण टाकते. गॅस कमी ठेवते मित्रांनो, कारण की आता सगळं करायचं आपल्याला. आता हा आपला घरगुती मसाला आहे गरम मसाला ते टाकते आणि थोडासा तिखट मसाला आणि हळद आहे. आपल्या बाबूसाठी बनवायचे त्याच्यामुळे. आणि हा मटन मसाला आहे तो पण टाकते. आणि आता त्यात बकऱ्याचं भेजा टाकायचे. बघा मित्रांनो धुवून ठेवलेलं आहे ऑलरेडी. आता खिम्यासारखं ते बाजूबाजूला करायला लागेल. आम्ही कांदा नाही टाकत, बाबूदादाला द्यायचं म्हणून. त्याच्यामुळे नाही बघा छोटं वगैरे सगळा जो मुंडीचा भेजा आहे ना बकऱ्याचा भेजा तो कट करून घेतला आहे. त्यातच हे बघा आणि थोडंसं मीठ टाकायचं. हे बघा नॉर्मली अजून थोडंसं टाकते बस. मिठाचं काम झालं आपल्या. आणि हा भेजा फ्राय पण बाबूसाठी बनवायचे म्हणून त्यात कांदावर नाही टाकला आणि जास्त तिखट मसाला पण नाही टाकला. भाकरीसोबत मस्त खातो बाबू आता. आता व्यवस्थित झाकण ठेवतो मी आणि गॅस भरपूर स्लो ठेवलं बघा तुम्ही. हे बघा आता याच्यावर थोडं झाकण 5 मिनिटात काढते. तोपर्यंत शिजेल आतमधून चांगलं. मित्रांनो आपण झाकण ठेवलेलं आणि त्याचं झाकण काढतो. भेजाचा हाल आपल्या व्यवस्थित आहे, लागला वगैरे नाही आहे. वरती फेस आलं फक्त. जोपर्यंत पूर्ण शिजत नाही तोपर्यंत तसंच येईल. का रे बाबू दादा? पप्पा नाही आहे, मम्मी आहे बाबू दादा. तर बघा मित्रांनो आता झालं ऑलमोस्ट शिजलाय तो. तर तशी बकऱ्याचा भेजा फ्राय झाला आहे आणि बकऱ्याची मुंडी पण शिजून झाली आपली. आणि थोडीशी कच्ची आहे, नॉर्मली बघितली मी.